हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. रेडी झालो आहे मी कॉलेज जाण्यासाठी. एक माझी बुकच घावन झाली, नोटबुक. समजा ना कुठे गेली ते विचारायला पाहिजे. कॉलेजमध्ये जाऊन कोणाला दिल्या का मी ते नक्की दिल्या कोणाच्या असं वाटतंय मला दिलं मी कोणाला तरी. बघू कॉलेजमध्ये जाऊन भेटते का नाही ते. कॅमेराला काय झालंय? हा बा बाहेर थांबले ते, जातो पटापट. आणि आज कॉलेजमध्ये ही आहे ते म्हणतात, काय म्हणतात रे भाई त्याला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. आज कॉलेजमध्ये फूड स्टॉल आहे. बीकॉम वाल्यांचे आहेत, आमचे नाही. काय असून तरी काय फायदा, काय खाता येणार नाही पोटाचे ना. जोपर्यंत पूर्णपणे बरं होत नाही तोपर्यंत कायच खाता येत नाही बाहेरचं. हा आलो आलो. चला चला पट. कुठं आलं? इतनी खुशी. हे कॉलेजमध्ये असलेलं ट्रेड फेअर BBA वाल्यांचं आहे. फूड स्टॉल लावलेत त्यांनी. आम्ही काय केलो नाही, आम्ही नुसतं शूटिंगच केलं. म्हणजे मी किंवा माझे मित्र. फेअरमध्ये जे बनले त्याचं वासना असं वाटतं एकदा जावं आणि काहीतरी घ्यावं. पण पोट म्हणते नको बाबा, अगोदर हे झाले बिघाडले, अजून तू घेतली काहीतरी करून. मन तुझं वाटतं जोपर्यंत पूर्णपणे होत नाही बरोबर तोपर्यंत नाही काय खायचं. आता नुसतं बघायचं, वास घ्यायचं. क्लासरूममध्ये बसले, काय माहिती कुणाचं BSc वाल्यांचं सर. ट्रेड फेअरचा आस्वाद नाही घेतला, पण एक लेक्चर होतं ते केलं. C प्रोग्रामचं. आणि आता घर वापसे मायनीमध्ये आलो. आता येताना आता ऊन लई लागतं. जरा उसाचा रस पिलो, थंड जरा. ऊन लई लागते आज, काय समजू ना. काल आलो तेव्हा एवढं ऊन नव्हतं, आज लयच ऊन लागते. सावलीचा तो पटापट हात करून बघतो गाडी थांबली तर उन्हामध्ये थांबायचं म्हणल्यावर कसं तरी होते. घरी जाऊन कधी एखाद्याशी झोपते असं झालं, म्हणजे असंच निवांत एका जागी बसते असं झाले. उन्हाचं लय लागते बाबा. 3:30 वाजले त्या, तरी ऊन कमी नाही झालं. आहे तेवढंच आहे ऊन. 1 वाजता असतं ना ऊन, असं आहे ऊन. पण 2 hours later. बघते कसं बघितलं. हा घेतली काठी बघ. आयनं काठी घेतली. गाडी पडली तर काका बस. 1 hour later. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचं असाइनमेंट लिहित बसलो होतो. क्वेश्चन फर्स्ट झालं आता.
क्वेश्चन 2ला सुरुवात करतो. 9 वाजले तर भूका लागल्या आता भूक लागल्या आता बघतो काय काय आहे का खायला. काय करतोय? झोप लागली तुला? झोप आली? नाही आली? बरं ओके. बुक काय झाले का नंतर बाकीचं लिहितो. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. करणं झालं सबस्क्राईब एक कमी झालं, 130 होते 129 झाले. वाढवा ना सबस्क्राईबर पटापट. ग्रो चॅनल ग्रो होऊ द्या. कमी होतो चॅनल काय समजत नाही मला पण जास्त मेहनत घ्यायला लागेल. कॉलेज पण अटेंड करायला लागणार आहे. काय डोक्याचं वर्ण चाललंय सगळं मॅनेज करायला लागणार. एक टू झेड म्हणजे हा यूट्यूब चॅनल, कॉलेज आणि मेन म्हणजे एक्झाम येते ते सुद्धा तयारी करायला लागणार. ओके बाय, मग उद्या भेटू. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब.